मध्ये आलेलो आहोत. या सभेसाठी या ठिकाणी असलेले आपले सगळ्यांचे ज्येष्ठ आदरणीय वनवे दादा, आपले दुसरे ज्येष्ठ आदरणीय गाडेकर भाऊ, या तालुक्याच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष विश्वासजी नागरगोजे, नवनाथजी ढाकणे सर, सतीशजी बडे, अक्षयजी जाधव, पांडुरंगजी विघ्ने, किशोरजी जेदे, गोकुळ पवार, रवी आगाव, हरिभाऊ काकडे, बाळू काका खोले, सुनील गाडेकर, पिंटू शेठ खेडकर, राजाभाऊ खेडकर, कालिदासराव खेडकर, महेशजी ढाकणे, नारायणजी नागरगोजे, सरपंच सावरगाव पाटोदा तालुका, धनंजयजी गरकळ, सरपंच घोगस पारगाव, माऊली नागरगोजे, माजी सरपंच, दिलीपजी बडे, सुनीलजी गाडेकर, विनोद पवार, कृष्णा थोरात, प्रणव मंगरुळकर, ओंकार डोके, दादा सवासे, गोरख भोसले, संजय डोंगर, मनाजी सातपुते, अक्षय मोरे, दीपक मोरे, बाळू पवार, तुझं नाव नाही लिहिलं रे, अक्षय जाधव, आणि उपस्थित शिरूर आणि परिसरातून जमलेले सर्व मतदार बंधू भगिनी, दादांनी सांगितलं ही जागा आमची होती. जागा आमची असताना सुद्धा कमळ हे चिन्ह इथं आलं. महाराष्ट्रात कुठंच नाही आणि इथं त्यांनी कमळ चिन्ह दिलं. फडणवीस साहेबांच्या जवळचे आहेत अण्णा, पण जवळचे असून त्यांनी तिकीट देऊन इतका संघर्ष करून तिकीट दिलं. एवढा मोठा उपकार त्यांनी याच्यावर केला आणि त्यांनी लगेच परतफेड त्यांची केली. एवढाच फोटो टाकलाय फडणवीसांचा, तो का तिथं बघा. त्यांनी खरं उद्या त्यांची सभा घ्यायला पाहिजे, बरं का घ्यायला कळा ना तुम्हाला. माझ्या नेत्यांना मी बोलतोय त्यांना येऊन द्यायला. धनुभाऊ यायला लागले की पार वरून दिल्लीहून फोन, आष्टीत जाऊ नका. काल आम्ही मांडव लावायला लागलेलो, पुन्हा कॅन्सल. अजितदादांची सभा परवा मला फोन आला, म्हणले दिलेली सभा कॅन्सल झाली. मी काल प्रचार सोडला आणि मोहोळला गेलो. आमदार माने तिथं माझे मित्र, त्यांना फोन करून सांगितलं, म्हणलं माने साहेब मी तिथं पोहोचतोय, हेलिपॅडवर येणार आहे. तिथून मला आणि अजून एक जण माझ्यासोबत होते त्यांना दादाच्या गाडीत बसून द्या, एक 5 मिनिट आम्हाला बोलायचं. मग माने साहेब, मी आणि अजून एक जण, असे 3 जण आम्ही बसलो. रस्त्याने दादाला सांगितलं, म्हणलं दादा, ते म्हणले आता काय सांगाय तुला, काय तळतळ वाटते म्हणले आम्हाला. म्हणलं मग तिकीट देऊन मोकर गोतड्यात कशाला आणले, बरोबर आहे की नाही. सभा म्हणलं तुम्हाला घ्यावं लागेल. मग त्यांनी परत मला तिथं सांगितलं, चल म्हणले आता उद्या 10 वाजता सभा आहे तुला, म्हणजे उद्या आपल्याला 10चा टाइम दिला. उद्या कड्याला 10 वाजता सभा आहे. धनुभाऊ काल येणार होते, त्यांनाही काही अडचणी आणल्या का आल्या. तेही म्हणले काका मी उद्याच्या सभेमध्ये कड्याला येतो. कड्याला उद्या ते येणार आहेत. तिथं 2 हेलिपॅड आपण तयार केले. आता तुम्हाला इलेक्शन बी लढायचे आणि मग आता
मला नुसतं लंगूट, तुम्हाला लंगूट बी लांग बी, बरोबर आहे. मला बी लांग लावू दे ना, लंगूट निसटला तर अवघड आहे ना, बरोबर आहे ना. कुस्त्या खेळलेले का? कुस्त्या पोरं नसते खेळलेले, मी खेळलेलो आहे. आत्ताही अर्धा लिटर दूध रोज सकाळी पितो. सुरुवातीला म्हणले सुट्ट खेळू, तुम्ही तिकीट नाही आणायचं आणि आम्ही तिकीट नाही आणायचं. आधी कोणी आणलं? उत्तर द्या. आधी कोणी आणलं? त्यांनी आणलं. मग त्यांनी आणल्यावर मी माझ्या पार्टीचं आणणं बरोबर आहे का? आता बराबरी झाली की नाही? मग आता माझ्या नेत्या सभा होऊन द्यायला पाहिजेत का नाही होऊन द्यायला? माहिती देत म्हणून तुम्ही लागले हे करायला. काय झालंय दादा? आम्ही बळच घर निघालेलो आहे त्यांचं. कुणाचं? त्या माहितीचं. गरज असताना जाणं असं बरोबर आहे का? गरज असताना. आता काय होणार आहे? आता निवडून येणार आहे. आमचे इतके तुमचे तितके, आम्हाला एवढे मंत्री पाहिजेत, तुम्हाला तितके. आता हक्काने होणार आहे का नाही? पण आधी काय झालं? त्यांना गरज नव्हती ना आम्ही त्यांचं घर निघालो. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम नाही. हा होय, अवघड झालं. आणि त्याच्यामुळे ते वरून ह्यांच्यावर प्रेशर टाकतात. हा आम्ही काल म्हणलं तुम्ही जर प्रेशर घेत असले तर कसं काय करायचं? काल गाडीत म्हणलं काय मुजिदा म्हणलं कोणाला. पण आता ते मोठ्याल्या माणसाचे विषय. फडणवीस साहेबांनी इथं सुरेश अण्णाला उमेदवारी का दिली? ते मोठे अर्थतज्ञ आहेत का? होय, काय मला थोडस उत्तर द्यायला का? कोणता अभ्यास आहे त्यांचा? नाही, दुसरा कोणता अभ्यास आहे? सगळ्यांनी उत्तर द्यायचे, नाही तर मग काय त्याला अर्थ आहे त्या सभेला? कोणता? मी तर विचारात पडलो. मी आधीच एक बाईट दिली होती याच्या आधी. तिकीट आम्ही मागत होतो त्यावेळेस मला जे समजलं होतं मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ही जागा देवेंद्र फडणवीस साहेबांनी लावून धरली आणि त्यांची आग्रहाची मागणी ह्या जागेसाठी आहे, ती सुरेश धसांसाठी. तुला काय हरकत नाही. पार्टीलाही मी म्हणलं मी तुमच्या दारातून कुठं जाणार नाही. मला तुतारीचं मिळत होतं, मला मनसेचा फोन आला होता, मला रासपचा फोन आला होता. पण मी म्हणलं मी माझ्या पार्टीचंच तिकीट नेलं तर नेईन, नाही तर इलेक्शनला उभा राहणार नाही. बरोबर आहे. सुरेश धस साहेब मुंबईत होते. सकाळचा त्यांचा फोटो आला फडणवीस साहेबाच्या तिथला, मीडियाने सांगितलं इथं आहे. त्याच्यानंतर 1 तास 1.5 तासांनी फोटो आला पंकजाताईच्या तिथला. आपला ह्यो होता ना खेडकर, काय नव्हतं, सुरेश उगल मुगले सुरेश आणि महेंद्रजी ठाक आपलं ते हे गरजे, तो फोटो आलता बघा. तिथं होते. मी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसला बसून होतो. मला देतात का नाही, कधी देते. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिस मधून बाहेर निघतोय आणि हे राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या ऑफिस मध्ये आत चालली होती. मला बघितलं म्हणले हा, म्हणलं का हो? नाही काय दादाला भेटायला आलो. म्हणलं ठीक आहे दादा आतमध्ये भेटा. सुरेश अण्णांचा किस्सा सांगतोय बरं का मी तुम्हाला, तुमच्या ध्यानात आहे ना, काय लक्षात घ्या. तिथं आतमध्ये अमोल मिटकरी बसले होते. अमोल मिटकरींनी सांगितलं काय ते, तुम्ही होते आपले तिन्ही तालुका अध्यक्ष होते, तिघांनाही सांगितलं की ते आत म्हणले दादाला, दादा मी तुमच्याकडून उभा राहतो. कशावर? घड्याळावर. दादा म्हणले अरे काय माझा आमदार आहे तिथं, माझा माणूस आहे, कसं बोलतो? म्हणले काय तुला कळतंय का काही? आता ते आरतुरच बोलला ना त्यांना. 6:30-7 ला एक गार्ड होता आपल्या तालुक्यातला, त्याचा फोन आला मला.
म्हणले सुरेश अण्णा आता इथे सिल्वर ओकवर बसले. सिल्वर ओक म्हणजे काय? पवार साहेबांचा तिथला बंगला आहे, त्याला सिल्वर ओक नाव आहे. तिथं बसले होते. पण पवार साहेबांनी काय केलं? आतून कडी लावून घेतली. का लावली? तर त्यांना यांचे जे चांगले गुण आहेत ते सगळे माहिती आहेत. त्यांनी आतून कडी लावली, दारच नाही उघडलं. बसून बसून उठून आले. यांनी आज चिठ्ठी पाठवली, भेटायचंय. त्यांनी आतून लिहून दिलं, महबूब शेखला भेटा. प्रदेशवर आहे ना महबूब, प्रदेशाध्यक्ष आहे ना, त्यांना भेटा. हातपाय महबूब शेखला भेटायचं म्हणलं हातपाय आपटी तिथून निघून आले. अहो, एका दिवसात जर तुम्ही 4 जणांचे दार पूजित असले, मला सगळे तिकीट मिळत असून मी कुठं नाही गेलो. बरेच जण म्हणायचे आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. नाही, आणायचं आपल्या पार्टीचं, नसल तर ही काय आपल्या बापदादाची स्थिती काय? 7-12 रे गायलेलं आपल्या, बरोबर आहे का नाही? हो, पुढं काय निर्णय जसे कार्यकर्ते म्हणतील तशा पद्धतीने. शेवटच्या ह्याच्यामध्ये आपण ते आणलं. ते म्हणले शेवटी आणलं, ते ट्रम्पला उमेदवारी मिळाल्यासारखा आनंद व्यक्त केला. आला ना ट्रम्प निवडून, आला का नाही? आणि मग आम्ही आनंद व्यक्त केला तर आम्ही बी येणारच आहेत. पार्टीने सांगितलं होतं 2:30 वाजता जाहीर करा, तोपर्यंत कुणाला सांगू नका. लक्षात घ्या. दादा, तुम्हाला तरी माहित होतं का? मामा, तुम्हाला नव्हतं माहित, कुणालाच माहित नव्हतं. तरीही अपक्ष म्हणून होतो, माग पक्षाचं बॅनर नव्हतं. तरीही 25,000 लोक आष्टीमध्ये जमले होते की नव्हते? कशामुळे जमले होते? लोकांनी दुसरं काही नाही पाहिलं. ह्या 20 वर्षामध्ये ह्या बाळासाहेब आजबेची इमानदारी लोकांनी पाहिली. दुसरी कोणती शिदोरी नाही माझ्यापाशी, फक्त इमानदारी एवढी शिदोरी आहे. मुंडे साहेबाचं 14चं इलेक्शन या पठ्ठ्यांनी सगळे हँडल केलं. हे सुरेश धस त्यांच्या अपोज मध्ये उभे होते, कुणीच नव्हतं बरोबर, मी एकटा होतो. ह्या मतदारसंघातून त्यावेळेस 18,000 मताचं लीड मिळालं होतं, बरोबर आहे ना? समोर उमेदवार ह्या मतदारसंघातला असताना सुद्धा मुंडे साहेबांनी त्यांना जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलं. आधी जिल्हा परिषदला उभं केलं, निवडून आणलं, जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलं. त्याच्यानंतर त्यांना वाटलं चांगलंय काय, गोंडस होते ना सुरुवातीला, त्यांनी त्यांना आमदार केलं. आमदार केल्यावर मला वाटतं 1 टर्म झाली, दुसऱ्या टर्मच्या वेळेस साहेब खासदारकीला उभे राहिले की ह्यांना हे लगेच त्यांच्या अपोज मध्ये खासदारकीला उभे राहिले. बरोबर आहे का मी म्हणतोय? हे सगळं मी एक पंचायत समिती सदस्य होतो. पंचायत समिती सदस्य असताना काय साहेबांनी माझ्यात पाहिलं माहित नाही, पण 2 माजी आमदारांना डावलून त्यांनी मला 2009 ची उमेदवारी दिली भाजपची. ती उमेदवारी दिलेली असताना 12 दिवस फक्त माझ्यापाशी होते. 12 दिवस. 12 दिवसामधले 4 दिवस सभेत गेले आणि 6 दिवसामध्ये 350 गावाला मी पोहोचू शकलो नाही. 40-50 गावं तशीच राहील. मला गावं माहित नव्हती. तर अडगवून कोणत्या दिशेला आहे. अरे वा वा वा, बरं झालं, उपकार झाला आमचं. तुमच्याच गावचं नाव आलं आमच्या तोंडात, हे आमचं भाग्य म्हणायचं. आता बोलू. 12 दिवसात कव्हर झालंय, पण मी तुमचे सगळ्याचे आभार मानीन, ह्या मतदारसंघाचे आभार मानीन. त्यावेळेस दिवसामध्ये तुम्ही लोकांनी 85,000 मतं मला दिले. 17,000 मतं कमी पडले. अजून 7 दिवस असते ते सुद्धा कव्हर केले असते, त्याच वेळेस गाड्याला पालथा घातला असता. पण त्यावेळेस थोडक्यात गेलं. मला याच्यातून एक सांगायचंय,
ते उपकार मुंडे साहेबाचे आम्ही आमची पिढी नाही पुढच्या पिढीला म्हणणार विसरू नका. कालच सांगितलं पोराला आंबेडकर सभेत की मुंडे घराण्याचे आपल्यावर उपकार आहेत, कधी त्यांना आडवं जायचं नाही. बरोबर आहे. आम्ही खानदानी माणसं आहेत साहेब, खानदानी शेतकरी माणसं आहेत, आम्ही खानदानी आहेत. मला नरेंद्र मोदी साहेब जरी आले असते म्हणले असते की तू आता हे इलेक्शन आहे, हे गोपीनाथ मुंडे साहेब उभे, तू राहतो का, मी सगळं पाहतो बाकीचं, मी म्हणलं असतं जमणार नाही, निघा. ज्याने उपकार केला त्या उपकाराची जाण ठेवली पाहिजे, ही त्या जातीचा मी. 2014च्या इलेक्शन मध्ये ह्यांनीच गोळीबार केला. पाटेगाव म्हणून माझ्या पाहुण्याचं गाव आहे, त्या ठिकाणी काही पोरं माझे मित्र बाहेरचे आले होते, 200 जण. इलेक्शनच्या आदल्या दिवशी भाऊ, हा किस्सा कोणाला माहित नाही, कुठं बाहेर येऊ दिला नाही का, तर साहेबावर केस होत होती. पाटेगावला माझ्या पाहुण्याचा एक बंगला आहे रानामध्ये, तिथं ते पोरं होते आणि दुसऱ्या दिवशी आपला एक सपोर्ट सगळ्याला म्हणून आणायचो. रात्री तिथं गोळीबार झाला. त्याच्या आधी अर्धा तास मी तिथं होतो, अर्धा तास आधी मी तिथं होतो. एक गाडी दोनदा गेली त्या बंगल्यासमोरून, माझी गाडी पाहिल्यानंतर त्यावेळेस नाही, पण मी गेल्यावर अर्ध्या तासाने तो हल्ला झाला. जर अर्धा तास आधी हल्ला होतोय तर हा बाळासाहेब आजबी तुम्हाला आता दिसत नाही. मलाही तिथं मारून टाकला, पण त्यांनी त्या पोरांवर करायचं, कोणावरच करावं नाही, कोणावरच करावं नाही. कुठली तरी बाहेरचे आणायचे पैसे देऊन हे करायचं बरोबर नाही. गोळ्या घातल्या, 6 जणाला गोळ्या लागल्या, कोणाला तलवारीनी, कोणाला हे, तो बंगला फोडला, गाड्या फोडल्या, कत्तीने गाड्या तोडल्या. मला फोन आला, मी मुंडे साहेबाला फोन केला, मला साहेब असं असं झालंय, किती मेलेत म्हणलं मला माहीत नाही, पण घटना घडली म्हणलं. मी तिथं सांगितलं त्या पाहुण्यात, तिथं पटकन आता काय करा, जे आहेत ते पटकन गाड्यात टाका, नगरकडे हलवा दवाखान्यात, ज्यांना ज्यांना लागलंय, आणि बाकी ज्याला सुरक्षित ठिकाणी ठेवा. बरोबर. मी इकडून नगरला निघालो, तिथं 2 नगरसेवक नगरमधले, पालवे एक होते आणि कर्डिले एक होते, त्यांनी तिथं तोपर्यंत, आणि आमचे पाहुणे ढोबे साहेब एक होते, यांनी सगळी अरेंजमेंट नोबलची करून ठेवली होती. तेव्हा पेशंट यायला लागले, 4 जणांना तिथं ऍडमिट केलं. 2 जण सिरियस होते, ते 5 वाजता पुण्याला पाठवले, 5ला पुण्याला पाठवले. एकालाही मरू दिलं नाही, का तर ते आपल्यासाठी आले होते. बरोबर आहे. 5ला तिथून निघालो, 6ला घरी आलो, आंघोळ केली, 7ला मतदान केलं आणि 8ला ह्यांच्या आष्टागटात जाऊन उभं राहिलो. कुणालाच माहिती होऊ दिलं नाही काय ते, कारण व्हायबल झालं असतं वातावरण. बरोबर आहे का, असं झालंय बोले व्हायबल होतात. दिवसभर सगळे बूथ सांभाळले. साहेबाचा फोन आला सकाळी, म्हणले मी आष्टीकडे निघालोय, मी लगेच आष्टीत येतो. म्हणलं काही यायचं नाही. अरे म्हणले असे प्रकार झालेत, मला आष्टीत यावं लागेल, मी आष्टीत येऊन थांबतो. म्हणलं काही गरज नाही. ते म्हणले असं कसं काय म्हणतो तू. मी म्हणलं साहेब तुम्ही काय करा, काय रे गेला गेला, तुम्ही काय करा, तुम्ही सगळे मतदारसंघ घेत घेत मग आष्टीत या 4 वाजता. गेलं का. तुम्ही या म्हणलं, ते म्हणले अरे काय होईल तिथे, अडचण येईल. मी सांगितलं साहेब मरू तहा बूथ सोडू, तोपर्यंत बूथ सोडणार नाही. ह्या जातीची आम्ही आहेत. आणि आज एका कुणाचा तरी फोन एखाद्याला आला आणि त्याच्यावर तुम्ही व्हायबल होताय. 20-20 वर्ष घातलेत आम्ही, 20 वर्ष आमच्या जीवनातले. आत्ताही धनंजय मुंडे साहेबाच्या एका फोनवर गेलो मी, दादाकड. धनभाऊ म्हणले काय करायचंय, म्हणलं तुमच्या मानेवर मान, जे करायचंय ते करा. आता अफवा उठवले जात्यात. अफवेवर विश्वास ठेवू नका दादा हो. हे काय उद्या तुम्हाला सांभाळणार आहे तसं वाटतंय काय, तुमचा कणाच होय. इथं आपल्याला फेस करायचंय. बरोबर आहे का.
कुणाला फेस करायचंय? आपल्याला करायचंय. एखादा कोणी फोन करीत असेल त्यांना फेस नाही करायचं, बरोबर आहे का सर? कुणाला आपल्याला फेस करायचंय. हे अफवा आहे. मी धनुभाऊशी बोललो. 4-2 जण टकूच्यानी जाऊन तिथं चर्चा उठिली त्यांच्या गप्पाशी. हे मी म्हणते तिकडचे तो फाईट मध्येच नाही. मी फाईट मध्ये नाही तर माझ्यावर टीका का करता रे? कशासाठी टीका करता? मी फाईट मध्ये नाही तर अंबळनेर मध्ये रात्री एका गटात 4000 लोक कस काय जमते? फोटो पाहिलेत का सगळ्यांनी? रात्रीचे 9:50 सभा संपली. एकही माणूस सभेतून उठला नाही. त्याच्या आधी सावरगावला होती दौलतगाव गटाची, तिथला फोटो पाहिला का? अरे सांगा ना. पाहिले होते? हा म्हणा. तिथं किती लोक होते? 3500 लोक तिथं होते. तिथला टायमिंग होता मला वाटतं 6चा. मी पोहोचलो तिथं फार 7 वाजता. परवा मी 2-3 दिवसाखाली 5 गटाच्या सभा एकाच दिवशी घेतल्या. इकडे तिकडे नाही नेऊ शकत माणसं 5 गटात असल्यावर. का नेऊ शकतो? सकाळी लोणीची घेतली, नंतर दौलतगावची घेतली. दौलतगावला तुम्ही सगळे फोटो पाहिले सगळ्यांनी. त्याच्यानंतर दादेगाव गटाची घेतली. दादेगाव गटाची सभा झाल्यानंतर मला फोन आला अजितदादांचा की मी बीडला येईन, तू बीडला ये. धनुभाऊचा फोन आला, तुम्ही बीडला या, दादाने बोलवलंय. मी मधलं सोडून देऊन बीडला गेलो. बीडला गेल्यानंतर आमची काही चर्चा झाली. पण आता सगळ्याला उशीर झाला. 6 वाजताची आपलं 5 वाजताची माझी सभा होती याला बीडसांगवीला. बीडसांगवी गटाची, मुर्शदपूर गटाची. आणि दुसरी 7 वाजताची होती टाकळशिंगला. टाकळशिंग कुठे? आष्टा गटामध्ये. आष्टा सुरेश अण्णाचा गट येतो, आष्टा गट, त्यांचा होम सर्कल तिथं होती. मी बीडून निघायला उशीर झाला. मादळ मोहिला दादाच्या गाडीतून उतरलो आणि इथूनच गेलो. मी इथून गेलो. 5चे सभेला मी पोहोचलो 8:30 वाजता. तिथं लोक होते 4000. 4 ते 5000 होते का माऊली? फोटो आहेत का नाही? हा. त्याच्यानंतर जी 7ची होती तिथं पोहोचलो मी 9 वाजता. तिथं लोक, आणि तो गट कुणाचा? त्यांचा. बाहेरचा माणूस मी त्या करता बोलित नाही. शिलोनचे कार्यकर्ते प्रमुख येत असतील समजा, पण बाहेरचा नाही. तिथं लोक होते 5000 किंवा 4000 असं धरा. किती वाजता? 9 वाजता. संपली किती? 10ला 2 मिनिट कमी असताना. आणि तुम्ही म्हणता माझी हे फाईट मध्ये नाही. तुम्हाला कळलं ना 20 तारखेला कोण फाईट मध्ये? हा. अरे लोक तुम्हाला मतच द्यायला तयार नाहीत, कोणीच नाही, बरोबर आहे. आता उघड बोलतो, आम्ही बी नाही, हे बी नाही. होय दादा. हा, मला कोणती पार्टी तिकीट देत होती? माझा काय वाद सुटलाय का? पण नाही गेलं कुठं. बळजबरी त्याचा प्रेशर करून चाललंय. याला फोन, त्याला फोन. एखाद्याचा फोन आला तर कार्यकर्त्यांना सांगा तुझ्या बापाच्या घरचं खात नाही, माझ्या घरची भाकर खातो. स्वातंत्र्य, मला कुणाचं काम करायचं ते लक्षात घ्या. हात जोडून सगळ्याला विनंती करतो. हे जर परत जर काही खालवर झालं तर सगळ्यांना अडचणी निर्माण होत्या. कशा पद्धतीचं काम नगरपंचायत मध्ये चाललंय ते दादानी सांगितलं. यांच्या बिचाऱ्यांचे काय हातात आहे? गाडेकर भाऊचे त्यांचे. अण्णा आले, अण्णा गेले, नुसतं करते काय. हा, होय. घन कचरा दादा म्हणले वही करतात, तिकडे नेऊन टाकायचं, तिकडचं इकडं आणायचं. काय धंदे चालले. मेन रोड जिजामाता चौक ते इकडं एक्सप्रेस हायवे. मी पैसे आणले त्याला एलओसी देणार.
हा ते बी मतदार आहेत ना आपले, बरोबर आहे का नाही? जे काही चाललंय ते सगळं चुकीचं आहे, लक्षात घ्या. या मतदारसंघामध्ये शांतता पाहिजे. गेले 5 वर्ष तुम्ही मला पाहताय, 1 रुपयाचा भ्रष्टाचाराचा डाग माझ्यावर नाही. 5 रुपये कोणत्या ऑफिसला कधी हप्ता घेतला असं नाही, कुठंच नाही. पोलीस स्टेशनला कधी फोन करून आमच्यावर केस करा म्हणून सांगत नाही, बरोबर ना? मिटवा, केसेस होऊ देऊ नका, वाद होऊ देऊ नका, हे आम्ही सांगतो. माझ्या डोक्यातलं काय ते तुम्हाला सांगतो. माझ्याने इलेक्शन होऊ द्या. तुम्ही काय करणार ते तुम्ही सांगितलं पाहिजे. मी काय करणार आहे ते मी सांगितलं पाहिजे. मी काय केलंय ते मी सांगितलं पाहिजे. एवढा मोठा बोर्ड होता इथं, आपण उद्घाटन केलं त्यावेळेस नगरपंचायत मध्ये आणलेल्या कामाचा आतापर्यंतचा शिरूर शहरामधले. आणि आता सुद्धा ह्या मतदारसंघामध्ये 250 कोटी रुपयाचे बंधारे जवळजवळ पूर्ण होत आलेत. आता 4 कोटीचा दहिवंडीचा मंजूर झालाय, त्याची सुद्धा वर्क ऑर्डर झाली असेल. रस्ते हे थोरात वस्तीपासून याचा रस्ता येळंबचा मंजूर आहे. इकडे कानबाच्या वाडीच्या रस्त्याला सुद्धा पैसे टाकलेत का नाही? 1,20,00,000 रुपये, ते सुद्धा वर्क ऑर्डर झालेली आहे. 250 गावात सभा मंडप केले, 10-10 लाख रुपयाचे केलेत का नाही? तुमच्यातले बी कुणाकुणाचे झाले सांगा ना. राहिलेल्या सुद्धा गावात सगळीकडे आपल्याला करायचे. जिथं मोठी जागा असेल तिथं सुद्धा करायचंय. सिद्धेश्वराच्या मंदिरावर 75 लाख रुपये टाकले सभा मंडपासाठी. बाळासाहेब टाकले का नाही? सभा मंडप करायचा, जेणेकरून सगळे शिरूरचे कार्य त्याच्यामध्ये झाले पाहिजेत. कालिका माता मंदिरासाठी 50 लाख रुपये टाकले भक्त निवासला. त्याचे टेंडर फिंडर अजून येणोशे द्यायनात, होऊ द्यायनात. मी राहणार आहे का त्या भक्त निवास मध्ये जाऊन? का माझं कार्य होणार आहे त्या सभा मंडपामध्ये? आडवाडवीचे काम नाही केले पाहिजे. येडमन बावीचा बंधारा कुणी अडवला? येडमन निमगावचा कुणी अडवलाय? 7 कॅबिनेट झाल्या, 7 तिथं पडू नये, काम होऊ दिलं नाही. जलसंपदा मंत्री फडणवीस साहेब आहेत, अर्ध्या शब्दात ते त्यांच्या. लक्षात, तुम्हाला समजून सांगतोय कसं आहे ते गेम क्या आहे. शिनावरचे 172 कोटीचे बंधारे 2 महिन्यापासून तांत्रिक सल्लागार समितीचे तिथे आहेत. वरून फोन येतो, थांबवा. माझं बागायत व्हायचं का? इथं जमीन आहे काय माझी येळंबला? बॅरेज, बंधारे नाही ते बॅरेज आहेत, बॅरेज. 40-40 लाख रुपयाचे बॅरेज आहेत, बरोबर ना? आपलं 40-40 कोटीचे ऑटोमॅटिक दारावर उचलणार आहेत. जसे याच्यावर गोदावरी तसे बॅरेज आहेत. काय याच्या आधी बॅरेज केले नाहीत. शिरूरच्या सगळ्या बिल्डिंग मी आमदार झाल्यानंतर आणल्या. ग्रामीण रुग्णालय आणलं, ITI आणलं, ऊसतोड मुलांचं हॉस्टेल आणलं, कृषी कार्यालय आणलं, भूमी अभिलेख आणलं, दुय्यम निबंधक आणलं, कोर्टाला 10 लाख रुपये आणले, शिरूरचं सबस्टेशन मंजूर केलं, महसूल कर्मचारी निवासस्थानासाठी 13-14 कोटी रुपयाच्या इथं आता बांधकाम होणार आहे, तेही मीच मंजूर केलं. आता शिरूर शहरामध्ये माझ्या हिशोबाने 150 कोटी रुपयाच्या बिल्डिंग आहेत. आणि हे म्हणतात विकास केल्यावर लोक मत देत असतात काय? मग कशाने देतात? कशाने? वावर घेतलं काय चाललंय? अरे थोडं समजून घ्या. लोकांना सगळी परिस्थिती माहिती आहे. चर्चा वेगळी केली जाते. अमुक काय आता हे कोण कोण आहे, कसे आता कसं करायचंय? अरे कसं त्यांनी काय नसतं. दाबून दपतून कोणती गोष्ट होत नसती. प्रेमाने लोक जिंकायचे असते. दाब दूब हे आम्हाला सांगू नका. आम्हाला माहिती आहे तुम्हाला काय माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे आम्ही कोण आहेत ते.
फक्त कसं आहे, संयम शिकवलेला आहे आम्हाला. एक शिकवणे आम्हाला, लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. लोकांची सेवा करण्यासाठी आमदारकी असती, लोकांना त्रास देण्यासाठी नाही. मी त्या दिवशी सांगितलं ना, आजही सांगतो, कार्यकर्ते हो, टाईट राहा सगळे, काही होत नाही. हवा आपलीच आहे. आपल्या नेत्याची सभा घेऊन दिली नाही म्हणून शिरूरमध्येच एखादी सभा व्हायला पाहिजे म्हणून गडबडीने आज सकाळी आम्ही हे नियोजन केलं. बरोबर आहे की मग शहरात नाही झाली, पाटोद्यात होऊ दिली नाही. आता पाटोद्यात जाऊन मी सभा घेणार आहे, मी स्वतः मी जाऊन सभा घेणार आहे. आणि उद्याची सभा करायला होईल. त्या सभेमध्ये आपले नेते मंडळी येतील. त्या सभेमध्ये निरोप येईल. निरोप इकडून कुठून त्यांचा सुद्धा पाठिंबा आपल्यालाच येणार आहे. मी आरक्षणासाठी मी काय झाकून नाही मांडलं. मी ज्या जातीचा आहे त्या जातीसाठी करणं हे माझं कर्तव्य आहे. बरोबर आहे का नाही? माझं काम काय होतं, विधानसभेमध्ये मांडणं, ते मी मांडलं. विशेष अधिवेशन लावण्यासाठी राज्यपालाचं गेट बंद केलं. राज्यपालाचे गेट बंद करून त्यांना भेट घेऊन आम्ही 25 आमदारांना निवेदन देऊन विशेष अधिवेशन बोलवलं. मंत्रालयाला कुलूप लावलं. महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर उपोषण केलं. हे आमदाराचं काम असतं. आमदाराचं काम दुसरं नसतं. ही उमेदवारी आता जी समोर दिली, कशाचं बक्षीस आहे, कशाचं, ताईला पाडल्याचं. मग एवढं कळतंय, मग कमून येड्या स्वांग घेता. हा, आम्ही तर इमानदारीने केलं. चर्चा काय आता, ओबीसी समाजाचं सुद्धा सगळे प्रश्न सुटले पाहिजे. त्यांच्या सुद्धा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. समाजामध्ये दुफळी करण्याचं काम नेत्याचं नसतं. सगळ्या समाजाला बरोबर घेऊन गेलं पाहिजे, या मताचा मी आहे. आतापर्यंत एकालाही इतकाही कुठं काटा टोचला नाही, चिमटा घेतला नाही. समाजामध्ये एकी राहिली पाहिजे, लक्षात घ्या. आता ते दादानी कसलं काय डुकराचं काय म्हणले तुम्ही, परवाच्या सभेत होतं नाही, परवाच्या सभेत ते म्हणले आता सगळे डुकरं मी इकडचे धरतो. आता तो मुद्दा कसा आहे, आता शेतकऱ्याला डुकराचा त्रास आहे म्हणून लगेच ते मुद्दा काढायचा. मागे हरणाचा काढला होता. त्याच्या आधी कडा कारखाना, तिथं लगेच म्हशी, तिथं लगेच कॅन्टीन, 4-6 महिन्यात बंद. लगे आला अंभोरा. लगे मागच्या इलेक्शनमध्ये एका मी म्हणलो होतो अजून 2-3 महिने असते तर अंभोऱ्याचं साखरेचंच टेंडर निघाला असतं. तिथं काहीच नाही अजून. मुद्दे फिरून जमत नसतं. माझ्या डोक्यातला जो विषय आहे तो इकडचं पाणी, जे पश्चिम घाटाचं पाणी इकडे येणार आहे. जे पश्चिम घाट म्हणजे पलीकडचा, नाशिकच्या पलीकडून कोणता घाट आहे, सातपुड्याच्या पलीकडून जे पाणी पलीकडे जातं. गेल्या 2 वर्षापासून शासनाचं त्याच्यावर काम चालू आहे. DPR तयार झालाय. आत्ता फक्त त्याला तांत्रिक मान्यता द्यायची, बजेट टाकायचं आहे. काम चालू होणार आहे. 150-150 TMC पाणी तिकडचं गोदावरीमध्ये टाकणार आहेत. ते आपल्या मराठवाड्याला येणार आहे. ती योजना पुढे अशी आहे की तिथून ते माजलगावमध्ये जाणार आहे. माजलगावमधून अप्पर कुंडलिकामध्ये, तिथून आपली सिंदफणा आणि मांजरा या दोन्हीच्या उगमापर्यंत ते पाणी खाली यायचं. त्या सगळ्या बैठकीला मी होतो. त्या बैठकीला अशोक चव्हाण होते, धनुभाऊ होते, मराठवाड्यातले सगळे आमदार, सगळे मंत्री होते. लक्षात घ्या. तुम्ही म्हणता नाही कधीच सांगायला लागले, आत्ता होणार आहे चालू. आत्ता नदीत आहे, नदीचं तयार नाही करायची. नदीचं पाणी जाणार आहे जायकवाडीमध्ये, जायकवाडीत आहे. तिथून कॅनल आहे माजलगावला, त्याचं फक्त एक्सपान्शन करायचंय. माजलगावमध्ये पाणी येते आणि तिथून उचलून वर टाकायचं आणि खाली कॅनल सुरू करायचे आणि कॅनल येणार आहे. पण मी एक मागणी अजितदादांकडे ज्या त्यांच्या सभेमध्ये अशी केली की सरळ आम्हाला असं जर पिंपळनेर फाट्याकडे इकडं आणि पुढं पिंपळवंडी डोंगरकिनी अशी जर एक पाईपलाईन जर टाकली तर 40-50 किलोमीटरचं अंतर येईल. 40 ते 50 किलोमीटर करायचं म्हणजे विशेष नाही. आता 72 किलोमीटरची पाईपलाईन आष्टीकडे चालू आहे.
72 किलोमीटरमध्ये त्या गुत्तेदारांनी सांगितलं 1 वर्षाच्या आत पाणी आणतो. 1.68 TMची पाणी येते. त्याच्यामुळे हे पाणी म्हणजे 1 वर्षाच्या आत ते येऊ शकतं टेंडर झाल्यावर. फक्त आपल्याला अभ्यासपूर्वक ते करावं लागेल. आपण दादा सगळ्यांनी मांडलंय ते. फक्त आपल्याला एकदा एक प्रायव्हेट सर्वे करून घ्यावा लागेल. आणि हा जो डोंगराच्या खालचा भाग आहे म्हणजे जो घाट लागतो आपल्याला अलीकडचा पिंपळवंडीहून जाताना जो घाट लागतो त्याच्या खालचा भाग पाण्याखाली येऊ शकतो असं माझं मत. आणि 2 गट पाटोद्यामधले आणि संपूर्ण शिरूर तालुका हा पाण्याखाली येऊ शकतो. आणि ते मी भविष्यात करणारे हे मी तुम्हाला सांगतो. 9 सबस्टेशन आपण मंजूर केलेत. एकाच वेळेस 9 सबस्टेशन तुमच्या कळितात कधी मंजूर झाले का? 60 ठिकाणी ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर केलेत मंजूर. मानूरला आहे लाईटीचे प्रश्न आहे तिथं 7 ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर आहेत 5-5चे. 568 टिप्या मंजूर केल्यात. किती? 568. हे सगळं बसल्यानंतर लाईटचा सुद्धा प्रश्न मिटणार आहे. येळं म्हणून लाईट पुरत नाही. आता लाईट 4 वेळेस गेली आपल्या भाषणादरम्यान. शिरूरला सबस्टेशन झाल्यावर तुम्हाला लाईटची अडचण येणार नाही. हे आमदाराचं काम असतंय आणि ते मी केलंय हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं. आपण उद्याची जी सभा आहे दादांची त्या सभेची एक विनंती मी सगळ्याला करणार आहे. आता सगळे कार्यकर्ते इथं आहेत. उद्या सकाळी शिरूरकरांना हात जोडून माझी विनंती आहे 7:30 वाजता निघायचं माझ्यासाठी. जेवढे लोक येतील तेवढे आणायचे. 7:30ला इथून निघायचं. 9 वाजता कड्यात यायचे. 9 वाजता कड्यात आपली रॅली होणार आहे आणि नंतर सभा होणार आहे. सभा एवढी करायची की डोळेच पांढरे झाले पाहिजेत पुढच्याची. उद्या दाखवून देऊ इथं हवा कोणाची येते. बरोबर आहे का नाही? सभा दिली तर उद्याची सभा आहे. इथं होऊन दिली नाही तर आज धनभाऊची मोठी सभा इथं झाली असती. जोशात होतो आम्ही सगळे पण नाही होऊन नाही दिली थांबली. उद्या ते म्हणले मी येतो. उद्या येतो म्हणले ते. ताई आल्या होत्या गेल्या आठवड्यात बळजबरीने. प्रोटोकॉल म्हणून मी आले म्हणल्या. प्रोटोकॉल आणि म्हणल्या काय केलं तर काय जाईल. आणि मग आता त्यांनी सांगितलंय कालही त्यात केसला म्हणल्या माझा जिल्ह्यात एकच उमेदवार आहे नमिता मुंदडा म्हणल्या का नाही. मग हे ताईचे बी नाहीत हे भाऊचे बी नाहीत. हा मग आपण कशासाठी बाकीचा विचार करताय. आपण सगळ्यांनी एक व्हा. लक्षात घ्या हे माझ्यासाठी चाललेलं षडयंत्र नाही. बाळासाहेबांचे कोण काळा का गोरा माहित नाही त्यांना. हे एवढा फोटो टाकलाय त्यांना म्हणतो मी. त्यांना माहित नाही कोण. हे फक्त नजर माझ्याकडे मान धरलाय परळीकर. समजून घ्या सगळे षडयंत्र कशासाठी पाहिजे ते. इथं हे इथं याच्यासाठी पाहिजे त्यांना हुक लावायचे. कुणाला हुक लावायचे? त्यांना. आणि त्यांना हुक लागले म्हणजे कुणाला हुक लागते? आपल्या सगळ्याला. बरोबर आहे. हे जे ठरवून चाललंय का ताईला 4.5 वर्ष विधान परिषदेवर घेतलं नाही. का नाही घेतलं? नाव यायचं पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेणार. कोण कटकरीत होतो? मी जात होतो काय? आणि आता तुम्ही म्हणता त्यामुळे असं थोडस निरोप येऊ द्या. आला का 20 वर्ष तुमची सेवा केली कुणाची निरोपाची वाट पाहता रे. रक्त सांडलं आम्ही रक्त. आणि आता जर इमानदारीला कुठं जर काही खालवर झालं तर साहेब पिढीभर पुरा याचे परिणाम भोगावे लागतील. बरोबर आहे कालिदासराव मी म्हणतोय. हो ते बघा ना काय बोललोय सकाळी. मी काय पुण्याला नाही जाणार इथेच. त्याच्यामुळं आपण जडून सगळेजण करा. लक्षात घ्या उद्याच्या सभेला सुद्धा सगळ्यांनी यायचंय. हे चाललेलं षडयंत्र आपल्याला हाणून पाडायचंय. भविष्यात हे जर झालं तर सगळ्याला अडचण निर्माण होणार आहे. त्याच्यामुळे लक्ष द्या. उद्याची सभा एवढी करायची. दादाला काल सांगितलं
म्हणलं सगळ्यात मोठी सभा आम्ही करणार आहे. कुणाच्या जीवावर म्हणलोय? कुणाच्या जीवावर म्हणलोय? मग वर हात करून सांगा. उद्या 7:30ला निघणार सगळे आपापल्या गावातून. 7:30ला निघायचं. 9च्या याच्यामध्ये मी विचारीन शिंगारवाडीचे कुठे विचारीन तिथं. कालिदासराव कस काय दिसना? तरडगावनवाले कुठे? हा मी त्याला जाऊ दे काय म्हणतो मी विचारीन तिथं आल्यावर. हो त्याच्यामुळं 9ला तिथं टच व्हायचंय. मिरवणुकीने आपण सभेकडे जायचंय. 9:30ला आपण तिथं पोहोचू. 9:30ला आपली सभा चालू करू. 10ला बरोबर दादा आणि धनुभाऊ येतील. 10ला आले की 11:30ला सभा संपन्न मोकळे. तिथून पुढे आपापले गाव सगळ्यांनी पकडायचे. प्रत्येकाने माणसाला भिडायचं. पाहुणे रावळ्यांना परत सगळ्यांना कॉन्टॅक्ट करायचे. सगळ्यांनी सगळीकडे फोन करायचे आणि 20 तारखेला जडून बूथवर राहून हे 2 दिवस आहेत आता मध्ये. त्या 2 दिवसात पाहुणे रावळ्याला फोन किंवा जाऊन येणं पटकन आणि गावं सांभाळले. तुमचे बूथ दाखवून द्यायचे. मी तुमच्यासाठी 1 रुपया न घेता तिथं कामं टाकलेत. घेतला का 1 रुपया? आणि मग कामं टाकलेत कच्चून तुम्ही म्हणतात ते. आता तर 2,500 कोटी आणलेत. लक्षात घ्या 2च वर्षात. आता त्या मंत्रालयातल्या सगळ्या बाळीबुळी माहीत झाल्यात. इकडं काय म्हणले मसनवाटे त्याला माहित नाही. तिकडे मसनवाटे पाहण्यापेक्षा ते पाहिलंय तुमच्या हिताचं आहे तिथलं. इथं काय थोडंच मी जाऊन माणूस उठून बसणं कशी झाली. मी काय केलं भाऊ चुकत जातो आम्ही भेटतो. कोणी सगळे असतो सगळे असं नाही. मी असतो मुलगा असतो भाऊ असते सगळे असते. त्याच्यामुळे ते नाही मुद्दाच नाही माझ्यावर काय बोलायला. पैसे खाल्ले म्हणून नाही पुढं काहीच नाही. मुद्दाच नाही म्हणून काहीतरी काढायचं म्हणून बोलते. ठीक आहे. मी परत एकदा सगळ्याला विनंती करतो विचार करून सगळं करा. शिरूर शहराने सुद्धा विचार करा. आणि दुसरं एक मुद्दा अजून सांगायचा राहिला तो सांगावं लागेल ना दादा. ते मताचा चर्चा ओबीसीच्या गावाने असं करते. आता बदला घ्यायचा. आता फुकायची. फुकत नाही. फुकत नाही. त्याच्यात गोळी नाही. काल फुगे येत्यान लक्षात घ्या. फुकत नाही. करायला जातान गणपती आणि होईन म्हसोबा. आपलं काही म्हणणं नाही. मला काय हे माझ्यासाठी नाही त्यांच्यासाठी चालले. माझी काय गाजराची पुंगी वाजली बुडून खाई. हा लक्षात घ्या. चाललेलं षडयंत्र हाणून पाडायचंय. तुम्ही सांगताय मराठ्यांनी पाडलं नाही पाडलं. आपल्या मतदारसंघातल्या तरी 75,231 मतं आहेत ताईला. कुठं? आष्टी तालुक्यामध्ये. आष्टी तालुका 64,251 मतं आहेत बजरंग सोनवणेंना. किती? 64,251. 10,980 मताचं लीड आहे ताईला आष्टी तालुक्यात. म्हणजे 11,000 मताचं लीड ताईला आष्टी तालुक्यात. 75,000पैकी ताईच्या समाजाचं आता थोडं समाजावर म्हणतो. ताईच्या समाजाचं मतदान आष्टीमध्ये 25,000 भाऊ. त्याच्यापैकी झालं 22,000 झाला असेल असं गृहीत धरू. 3,000 झाले नाही असं गृहीत धरू. 22 म्हणलं तरी फार 70-80% जात असेल. 80-85% बरोबर. मग 22 75 मधून मायनस केले 53 कुणाचे? 53,000 राहिले खाली. ते कुणाचे? कोणाचे? आणि तुम्ही कसं काय म्हणता मतं नाही दिले आणि ते 53 नसते दिलं तर? त्याच्यानंतर पाटोद तालुक्यात 34,816 ताईला. 35,971 बजरंग बाप्पाला. 1155 मताने ताई मायनस आहेत. किती? 1155 म्हणजे 1000 मतांनी धरायचं. तिथं ताईच्या 59 गावापैकी ताईच्या समाजाचे गाव आहेत लईत लई 15, 16, 17. तिथं तर बराबरी राहिली ना. हा समजून घ्या सगळे. पाटोद्यामध्ये आपल्या शिरूरमध्ये तुम्ही सगळ्यांनी 21,960 मताचं लीड दिलं आपल्या मतदारसंघात. सगळं लीड झालं 32,254 मतं.
आपल्या मतदारसंघात संपूर्ण लीड झालं 32,254 मतं. तिथून गेलं पुढे रायमोगड अजून 10,000 त्याच्यात वाढले. रायमोगड 10,000 वाढले, 42,000 मताचं लीड झालं. बीड शहरामध्ये शिरताना किती, बीडच्या इश्यूवर 42,000 मताचं लीड आपण आपल्या इकडून दिलं होतं. 42,000 मताचं लीड कटून आपल्यावरच लीड चढलं नुसत्या बीड शहरामध्ये. बरोबर आहे. त्यावेळेस वातावरण वाईट होतं. थोडस हे याचा विषय होता, आमच्यावर दबाव होता, स्टेजवर जाऊ नका. आम्ही आलो का नाही? अरे आलो का नाही? ठणकून बोललो का नाही? मग आमची चूक झाली का? आमच्याकडे एजंट फॉर्म होता फखरुद्दीन पठाणांचा, उमेदवारच पाहिलेला नाही, त्याचे एजंट आम्ही. कमळाचे एजंट कुणाकडे, फॉर्म कुणाकडे होते दादा? काय केलंय कमळाच्या एजंटांनी सांगा? काय केलंय? 10 वाजता दिले सोडून आणि तुतारी वाटायला लागले. आपल्यातल्याला शिराळला बोललो होतो मी, त्यातले बसलेले इथे किती जण आहेत, आपण घराच्या आत बसलो होतो. सगळे येतात आज, एवढेच आहेत का? मग वर हात करायला लाज वाटते काय तुम्हाला? हा होते. माझ्या समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी तिथं बोलवलं, घराच्या आत घेऊन बसलो, स्पष्ट सांगितलं ज्याला करायचं नसेल त्यांनी इथं बसायचं नाही, इथून उठायचं. पुन्हा जर एखादा आडवा गेलेला दिसला तर त्याचा कार्यक्रम लावेल म्हणलो तर नव्हतं. ज्याला करायचं तर इमानदारीच ही आपली शिदोरी आहे. आणि त्याला जर कुठं कलंक लागत असेल तर ते जमणार नाही. सगळ्याला ठणकून सांगितलं होतं आपल्याला ते करायचंय आणि आम्ही ते केलं, आम्ही इमानदारीने केलं, लक्षात घ्या. त्याच्यामुळं आत्ता सुद्धा आपण सगळ्यांची साथ त्याच्यामध्ये इकडं तिकडं न बोलता हे होत नाही. बाकीचं काय तिसरं करायला जाऊन चौथंच होईल. त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्या. 20 तारीख आहे मतदानाची. 20 तारखेला 1 नंबरला आपलं चिन्ह आहे घड्याळ, आणि घड्याळ ह्या चिन्हावर मतं देऊन आपण परत एकदा मला सेवा करण्याची संधी द्यावी एवढी विनंती करतो. आणि मी प्रत्येक सभेत असं सांगत असतो की एवढं जरी चुकलो असेल, एवढं तरी मतं देऊ नका, एवढा जरी चुकलो असेल तरी. जय हिंद, जय महाराष्ट्र.